सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजप महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या प्रचारासाठी आता महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या बैठकीत निवडणुकीचे नियोजन, संघटनात्मक बांधणी, बूथ स्तरावरील तयारी तसेच महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या विजयासाठी आखण्यात येणाऱ्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पक्ष नेतृत्वाचा विश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा भक्कम पाठिंबा राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे, दिनकर भाऊ मोरे, जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रणव मालक परिचारक, गणेश वानकर, अजिंक्य राणा पाटील, लाला पानकर, सुभाष मस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते। दरम्यान बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले। आता पाहूया माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नेमकं काय म्हणाले। पालकमंत्री माझी जबाबदारी जी आहे ती मी काम करतो। पालकमंत्री पदाची व्याख्या त्यांच्या लेखी दुसरी असू शकते आणि त्या पद्धतीचा पालकमंत्री मी नाही। मी सामान्य माणसाचा सहकारी आहे, सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे आणि सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण मी करतो। प्रस्थापितांचं रांगण चालून करायचे राजकारणामध्ये काही कारण नाही। जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते खूप चांगलं काम करणारे, ते जिवंत आहेत, ते त्यांचं कामही चांगलं आहे। त्यामुळे त्यांना कुठल्या याची सहानुभूतीची आवश्यकता भासत नाही। सहानुभूतीची आवश्यकता कुणाला भासते ज्यांनी पाप केले, ज्यांनी पाप केलंय त्यांना भीती वाटते आणि त्यांनाच अडचण वाटते। आमच्या पक्षामध्ये काय चाललंय किंवा कुणावर अन्याय होतो हे बघायचं त्यांचं काम नाही। त्यांच्याकडे खूप अडचणी आहेत, त्यांचं बघा। पक्षातले चारीच्या चारी आमदार आमच्यासोबत का फिरतात याच्यावर आत्मपरीक्षण करा। आमच्या प्रशांत मालकांचा सन्मान करण्याची क्षमता आमच्या मुख्यमंत्री मोदी यांच्यामध्ये आहे, आमच्या पक्षामध्ये आहे आणि नक्की मी तुम्हाला सांगतो की प्रशांत मालक इथं आम्ही सगळेजण आहोत, याच्यापेक्षा सगळ्यात चांगले संबंध प्रशांत मालकाशी, मुख्यमंत्री मोदयांशी प्रशांत मालकाचे आहेत। त्यामुळे प्रशांत मालकाला पार्टी योग्य न्याय देईल याची चिंता बाहेरच्यांनी करायची आवश्यकता नाही। आपलं घर जळतंय ते बघा। मी आपल्याला सातत्याने सांगत आलो, मी निवडणूक पाहतोय, डोळ्याने पाहतोय, मतदार आमच्या सोबत आहे आणि ही निवडणूक आम्ही खूप मोठ्या फरकाने जिंकू। अबकी बार 500 पार। मी बिलकुल पोस्टमॅन आहे, मला पोस्टमॅन म्हणून गेला लाज वाटत नाही। माझा जन्म सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झालेला नाही। एक साधारण सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा जन्म झालेला आहे आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवत असताना सामान्य माणसाच्या अडचणी, सामान्य माणसाचे विषय सरकारपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि ते सोडवून घेणं हे माझं काम आहे। आणि ते काम करत असताना मला कोणी पोस्टमॅन म्हणला, वकील म्हणला आणि कोण काय म्हटलं ते मला फरक पडत नाही। मला पोस्टमॅन म्हणलं तरी मला त्याचा अभिमान आहे, कारण मी सामान्य माणसाचे प्रश्न माझ्या पोस्टातनं घेऊन जातो आणि ते सोडून परत घेऊन येतो। त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना ते कसं समजेल, कारण त्यांना आजपर्यंत याचा कधी अनुभवच नाही। महाविकास आघाडीच्या बऱ्याच आमदारांचा आपल्या उमेदवाराला पाठिंबा आहे। खासदार एकटेच मोहिते पाटील करतात, दुसऱ्या खासदार सोलापूरच्या मात्र कुठंच दिसत नाही। सगळं काय फाटाफुटीचा विषय नाही। आता ज्यांच्याकडे जे ज्यांच्याकडे मत आहेत ते फिरतायत, ज्यांच्याकडे मत नसतील ते फिरतील। त्यामुळं इथंही काही वेगळी परिस्थिती नाही। मी म्हणलं ना, आम्ही आमच्याकडे किती मतदान आहे म्हणून आम्हाला काय गर्व नाही आहे। प्रत्येक शेवटी मतदान होईपर्यंत 5 वाजेपर्यंत प्रत्येक मताजवळ जाणं, मतदान घेणं, करून घेणं ही आमची जबाबदारी। आम्ही काम करतोय आणि आमच्या महायुतीच्या बळावर भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि जिल्ह्यामध्ये 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाला कमळ चिन्ह निवडून आलेलं आहे। बाकी आमची महायुती आमच्या सोबत आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही, पण आमचा जो आता जी लढाई आहे तो 500 पार होण्यासाठीच आहे।